मी अकोल्यावरून आलेलो आहे. 4 ते 5 महिने अगोदर माझे साळभाऊ आहेत इथून नागपूरचे. ते आपल्या इथून प्रशिक्षण घेऊन गेले आणि त्यांनी पेपर ट्रेडिंग वगैरे व्यवस्थित करून एकदा रिपीटसुद्धा केलं आणि ते मला नेहमी फोन करायचे आणि सांगायचे की भाऊ तुम्ही एकदा हे ट्रेनिंग करून या, कारण की तुमचा स्वभाव असा आहे आणि तुम्ही जरा चंचल स्वभावाचे आहे, तुम्ही करू शकता. मी मनातल्या मनात विचार करत होतो की शेअर मार्केट हे एवढं मोठं, आपल्याला ECG लाईनसुद्धा समजत नाही. मग त्यांना जरी वाटत असेल आपण ॲक्टिव्ह आहे, पण हे जमणार नाही असं वाटत होतं. मग नंतर माझ्या साडीचा एक दिवस फोन आला. मग साडी म्हणे नाही जिजाजी तुम्ही जाऊनच या. तर मी म्हटलं आता जर आपली साडी म्हणत आहे तर म्हटलं हे 100% आहे, नाही तर मी सासऱ्याला फोन केलाच असता. लॉसमध्ये जर असतं काही तर मी सासऱ्यांनाच फोन करीन ना की आपली साडी जर म्हणत आहे. तर मी म्हटलं याच्यात 100% काहीतरी विश्वसनीय गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग मी सरांचे व्हिडिओ पाहिले, यूट्यूबवर खूप अभ्यास केला. आता माझा इंस्टाग्राम किंवा मग यूट्यूब ओपन केलं तर फक्त ट्रेडिंगचेच पूर्ण स्क्रोल येतील. मग मी इथे पहिल्या दिवशी आलो. पहिल्या दिवशी मला काही समजलं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी जवळपास 50% मला समजलं, कारण की आधी माझा शेअर मार्केटचा आणि माझा काही संबंध नव्हता. परंतु आज या स्टेजवर आहे की आज शेवटच्या दिवशी हे माझ्या मोबाईलमध्ये सर मी एक बुल, हा मेटलचा बुल मी फ्लिपकार्टहून बुक केलेला आहे. आणि आता मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी, आणि इथे प्रत्येकजण ज्यावेळेस ट्रेडिंग पैशानी करणार तर त्यावेळेस फक्त 2च शब्द माझ्या तोंडातून निघतील. ज्यावेळेस प्रॉफिट बुक होईल माझा, त्या बुलला पाहून मी म्हणेल क्यू हिला डाला ना. हे फक्त सर हे फक्त सर आपल्यामुळे. आणि मला कॉन्फिडन्स आहे सर 100% मी रिपीटला येईल किंवा नाही येईल, परंतु मी लॉसमध्ये राहणार नाही. हा माझा पॉझिटिव्ह एक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही.